परळीतल्या महा एक्झिबिशनला कोण कोण गेलं कमेंट्समध्ये मला सांगा. आणि मी पण गेलेले होते. भरपूर जण गेलेच असतील एक्झिबिशन. कारण की हे एक्झिबिशनच आपल्या परळीत फर्स्ट टाईम आलं होतं, नवीन काहीतरी. आणि ह्या एक्झिबिशनमध्ये बघण्यासारखं एवढं काय काय होतं ना, खूपच सारे. माशा असो, प्रत्येक प्रकारचे प्राणी, पुन्हा त्यांची नॉलेज किंवा सगळ्या गोष्टी त्यांना काय काय लागतात त्या सगळे अरेंजमेंट केलेली होती आणि एवढी छान अरेंजमेंट केली होती. ते बघणं आपण तर एज्युकेशनवाले विद्यार्थी आहात. ते बघणं आपण कसं मिस करा. आपल्यालाही नवीन काहीतरी बघायला भेटेल. मेन म्हणजे माझं तर पूर्ण Instagram भरलं होतं. कारण की रील्स ही राधा करून म्हैस होती यार, ही एवढी फेमस झाली ना विचारायचंच काम. हिचे तर रील्स खूपच जास्त आहेत. कारण की जगातली सर्वात लहान म्हैस आहे. ते पण वर्ल्ड रेकॉर्डमध्ये तिचं नाव आहे का. आणि ती बघण्यासाठी मी तर खास एक्झिबिशनला गेले होते. म्हैस वगैरे बघितली आणि सगळं म्हणजे प्राणी वगैरे बघितले. मला तर ह्या प्राण्यांची नावं माहीत नाही. तुम्हाला माहीत असेल तर कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. तिथून एक्झिबिशनमधून आल्यानंतर आज होती महाशिवरात्र. तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि मेन म्हणजे आज महाशिवरात्र होती. मग आमच्या इथले सोमेश्वर मंदिरातली हे जात होती दिंडी. त्यामुळे मग आम्ही सर्व दर्शन वगैरे घेतले आणि नंतर मग आम्ही मेकअपसाठी गेल्यात. कारण की त्यांच्याकडे आम्ही सायडर मेकअपसाठी गेलतात. आज त्यांचेच मेकअप वगैरे होते. मेहंदीचा कार्यक्रम होता त्यांचा. मेकअप वगैरे केले, सगळ्यांच्या हेअरस्टाईल वगैरे केल्या. भावनाताई एक जणाची राहिली होती, तिची पिनअप वगैरे करून देत होती दीदीची. मग हेअरस्टाईल वगैरे केले. अशा प्रकारे आजचा माझा छोटासा मिनी ब्लॉग. भेटूया नवीन एका ब्लॉगसाठी. बाय पब्लिक.